श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, ज्यांच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतच होतं. तर त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला केलेल्या सेवेचा लक्ष्मीपूजनाचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी सकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते, त्या तुम्हाला करायच्या आहेत. कारण या दिवशी अमावस्यासुद्धा असते. बघा, 1 नोव्हेंबरला शुक्रवार आहे. लक्ष्मीपूजन, लक्ष्मी कुबेर पूजन करणार आहे आणि दिवाळीच्या 4-5 दिवसामधला सगळ्यात महत्त्वाचा हा दिवस असतो. आणि बघा, तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाही. खरं सांगते, जवळपास 99% लोक हे चुका करतात. त्यामुळे या दिवशी आपण जे काही लक्ष्मीपूजनाचा पूजा केलेली आहे, जे काही सेवा केलेली आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. हे चूक बऱ्याचशा महिला करतात. 99% महिला याही चुका करतात. कुठली ती चूक आहे तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही सुद्धा केली असेल. पण या लक्ष्मीपूजनाला ही चूक अजिबात करू नका. बघा, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला खरंच खूप महत्त्व आहे. तर त्यामुळे या दिवशी आपण काही करताना विचार करायचा की जेणेकरून मग बघा, आपण म्हणतो की मी हे केलं ते केलं तरी पण माझ्याशी वेळ का येते. पटकन आपण दुसऱ्याला दोष देतो की तुमच्यामुळे झालं, जी नजर लागली तिची नजर लागली, त्याने असं केलं. असं नाही आहे. आपल्या हातूनच काही चूक होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्याला दोष देत असतो. म्हणून आपल्यातून काही चूक होणार नाही ना, हे आपल्याला काळजी घ्यायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या संपूर्ण दिवसाचा आपला कसा फायदा होईल, कुठल्या गोष्टी करून फायदा होईल, याचे आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि त्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी आपल्या नांदते. लक्ष्मीपूजन हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते तर माझ्या बऱ्याचशा ताई, दादा, मावशी, आजी हे ऑलरेडी करत असतील. पण काय, सणासुदीचा दिवस असल्यामुळे सगळ्यांचीच धावपळ असते आणि त्यामुळे आपण काही गोष्टी विसरून जातो. म्हणून एक मी तुम्हाला आठवण करून देते, नक्की करा. यामुळे माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि आपण केलेल्या लक्ष्मीपूजनाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या आधीच घराची स्वच्छता करायची. कानाकोपरा स्वच्छ करायचा. या ठिकाणी लक्ष्मीपूजनाला प्रत्येक महिला ह्या घर स्वच्छ हे करतच असतात. पण मी हे आवर्जून सांगते, अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितल्या आहेत. मला आता एवढंच सांगायचं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्यासुद्धा आहे. धूळ, डहाळ, कचरा, जाळी, जळमट आपल्या घरामध्ये असणार नाही याची काळजी घ्या. बऱ्याचशा महिलांचं स्वच्छता ऑलरेडी झालेली आहे. काही करताय केलं तर पण एक जवळजवळ वरवरच तुम्ही झाडू तरी घरामध्ये मारा. बघा, आपले फर्निचर वगैरे त्याला कुठे काही धूळ नसणार नाही ना, म्हणजे नाही ना, याची काळजी तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लवकरच उठणार. आपण बघा, फक्त घरातले लहान मुलं वगैरे म्हातारी लोक आपण समजू शकतो, पण माझ्या चांगल्या अगदी व्यवस्थित लोकांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आहे. सकाळी उठल्यावर पहिले तुम्हाला अंघोळ, ब्रश काही न करता मुख्य दरवाजा उघडायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. भले रात्री तुम्ही पाणी भरून ठेवता, त्याच्यामध्ये गंगाजल टाका, थोडं मीठ टाका आणि नसेल तर फक्त आपलं प्यायचं पाणी घ्या. घराच्या उंबरट्यावर बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्यामुळे उंबरट्याचा शुद्धीकरण होतं. रात्रभर येऊन ठेपलेली जी नकारात्मकताची आहे, उंबरट्यावर येऊन ठेपलेली नकारात्मकता ती निघून जाते, ती घरामध्ये येत नाही. या दिवशी आपल्याला अलक्ष्मीला बाहेर काढायचं आहे, लक्ष्मी मातेला घरात बोलवायचं आहे. म्हणून उंबरट्यावर पहिले पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करताना उटणे लावून, पंचगव्य लावून तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला पहाटे पहाटे छान जास्त तेल टाकून दिवा लावायचा आहे. दिवा नक्की लावा. मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. हळद कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे. जे पाऊल आहे उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचं आहे. पाऊलांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर रांगोळी महिलांनो काढायचीच आहे. प्लीज काढा. छोटे मोठे ओबडधोबड जशी येईल तशी काढा, पण रांगोळी काढायची आहे. प्लीज काढा. रांगोळीला खूप महत्त्व आहे.
रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे ती घरामध्ये येत नाही. यानंतर दुसरी गोष्ट, तुळशीला मस्त पाणी टाकायचं आहे. माता तुळशीला मस्त हळदी कुंकू व्हायचं आहे. तुम्हाला पहाटेच छान दिवा लावायचा आहे. यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. तांब्यामध्ये आपल्याला थोडेसे हळद कुंकू अखंड तांदूळ टाकायचे आहे. त्यामध्ये फूल टाका. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या, कारण सूर्यदेवताचे सुद्धा पूजन झालंच पाहिजे. सूर्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देणाऱ्या आहेत. आजच्या या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी हे लक्षात ठेवा. प्रत्येक सणाला हे सूर्यदेवाला अर्घ्य दिलेच पाहिजे. यानंतर घराची फरशी स्वच्छ पाण्यामध्ये खडे मीठ, गोमूत्र, लिंबू, त्यानंतर फिनेल वगैरे करण्यापेक्षा या दिवशी बघा, गोमूत्र, गंगाजल, खडं मीठ, लिंबू यात असतील, अवेलेबल असेल त्या गोष्टी टाकून तुम्हाला घराची फरशी स्वच्छ पुसायची आहे. फिनेल वगैरे जाऊ द्या, त्या दिवसासाठी तुम्ही फिनेल वगैरे टाकू नका. इतर वेळेस तुम्ही टाकून फरशी पुसा, पण लक्ष्मीपूजन दिवशी आवर्जून लिंबू मिश्रित खडे मीठ मिश्रित पाण्याने फरशी पुसून घ्या. या गोष्टी टाका आणि घराचे पहिले तुम्ही स्वच्छ करा. या गोष्टीमुळे खरंच बघा, घराच्या कानाकोपऱ्यातील जी काही नकारात्मकता, वाईट लहरी असतील तर त्या पुसल्या जातात, निघून जातात. यानंतर दुसरी गोष्ट, देवांची अंघोळ घालायची आहे. स्वच्छ घरामध्ये दिवसभर धूप, दीप, सुवासिकता कसा राहील याचा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुम्ही अगरबत्ती लावा, धूप लावा, लोबन लावा, काय लावायचं असेल तुम्हाला ते लावा, भीमसेन कापूर लावा, पण घरामध्ये स्वच्छ वातावरण कसं राहील, अगदी म्हणजे एखाद्या आल्यावर म्हटलं पाहिजे, तुमच्या 1 रूम असू द्या, 10 रूम असू द्या, भाड्याचं सुद्धा, स्वतःचे असू द्या, या गोष्टी सगळ्यांना लागू पडतात. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे देवाचे स्तोत्र मंत्र तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा मोबाईलवर दिवसभर बघा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, विष्णूच्या आपल्याला सर्व सेवा केला. माता लक्ष्मी त्यांच्या मागे असते नेहमी. ती माता लक्ष्मी जी असते ती भगवान श्री हरी विष्णूंना सोडून कुठेही जात नाही. त्यामुळे विष्णू सहस्रनाम, विष्णू नामावली अशी सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, या मंत्र स्तोत्र कंटिन्यू तुम्ही यूट्यूबवर तुमच्या घरामध्ये लावा. मुख्य दरवाजाला स्वच्छ करायचा आहे. समोरचा भाग पण स्वच्छ करायचा आहे. झेंडूची फुले, आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि तुम्हाला लावायचा तोरण जर जुनं असेल तर ते स्वच्छ तुम्ही धुवून घ्या. त्यानंतर स्वस्तिक पण काढायचं आहे. या दिवशी अमावस्या असल्यामुळे मुख्य दरवाजाचा नारळाने उतारा करा. महिलांनो, मुख्य दरवाजातून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस येत असतात. आपण मुख्य दरवाजाच्या समोर उभं राहायचं आहे. त्यानंतर तुमची ज्या देवावरती श्रद्धा आणि विश्वास आहे त्या देवाचे स्मरण करून आणि क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा ज्या दिशेने चालतो त्या पद्धतीने 7 वेळा तुम्हाला उतारा करायचा आहे. नारळ कुठेतरी ज्यांना कुठे त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाऊन टाकून द्यावा. तसेच गाड्याचा उतारा करा. मग यामध्ये 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, तुम्हाला सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिले त्या 4 चाकांवर दोन्ही जागांवर पाणी टाकायचं आहे. हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे. त्यानंतर नारळाने अशाच प्रकारे तुम्हाला गाडी सुरू करायची आहे. 2 चाकी असू द्या, 4 चाकी असू द्या, गाडी सुरू करूनच मग त्याचा उतारा करायचा आहे. यानंतर तुळशीजवळ एक छोटीशी रांगोळी काढायची आहे. तसेच घराच्या बाहेर पण रांगोळी काढायची आहे. दिवा, यानंतर गॅसची शेगडी, त्यानंतर पाण्याचा हंडा, उत्तर भिंत, यावर तुम्हाला हळदी कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक पण परिपूर्ण स्वस्तिकमध्ये 4 थेंब, बाजूला 2 रेषा असं स्वस्तिक पूर्ण काढायचं आहे. आणि सोबतच घरामध्ये सगळीकडे गंगाजल, गोमूत्र शिंपडायचं आहे. जमल्यास या दिवशी कोणी सुवासिनी महिला आली किंवा एखाद्या सुवासिनी महिला मैत्रीण असल्यास कोणीही असू द्या, सुवासिनी महिलेची ओटी नक्की भरा. कारण लक्ष्मीपूजन आहे आणि सुवासिनी माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे लक्ष्मीपूजना दिवशी एखाद्या स्त्रीची ओठी नक्की भरा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी हवन करा. हवन कसे करायचे हे तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ मिळून जाईल. तुमच्यासोबत संविधान मिळते किंवा अगदी एखाद्या झाडाच्या 4-5 काड्या घ्या, धूप टाका, शेणाच्या गौऱ्या मिळतात, देवाचे सामान मिळतं. त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व साहित्य मिळून जाईल. त्याच्याने तुम्हाला हवन करायचं आहे. श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा श्री लक्ष्मी मातेचे मंत्र म्हणा. ज्या देवावर श्रद्धा विश्वास आहे त्या देवाचे स्मरण करा आणि अगदी हवन असं फारच मोठं काही किंवा एखाद्या छोट्या पंथीमध्ये कापूर वगैरे घेऊन लवंग टाकून ते सुद्धा तुम्ही छोटं हवन करून, संविधानचं हवन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याला जास्त महत्त्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये शांतता ठेवा.
कटकटी भांडण होणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर घर अगदी टकाटक आहे पण त्या घरामध्ये नको त्या शिव्यागाळ, नको ते घाणेरडे शब्द बोलले जात आहेत. मग त्या पूजेचा सेवेचा काय उपयोग होईल सांगा मला. आणि एका हाताने टाळी वाजत नाही, त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. यानंतर बघा अमावस्या आहे, त्यामुळे अमावस्याला मावशी येतात, म्हणजे अमावस्यावाल्या मावशी येतात मागायला. त्यांना द्या बघा एक ताट घ्यायचं, त्यामध्ये लाल मिरची, मीठ, कांदा, मीठ, काळी उडीद डाळ, त्यानंतर तेल या गोष्टी आपण अमावस्यावाल्या मावशींना देत असतो, दान करत असतो. आजकाल शहरामध्ये पण अमावस्या मागणाऱ्या मावश्या येतात, तर कोणाला तरी दानसुद्धा करा. यथाशक्तीने 5 रुपये 2 रुपये दान करा, तसेच अन्नदान करा, वस्त्रदान करा, काहीही दान करा. पण अमावस्येच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी नक्की दान करा. यामुळे पितरांचा सुद्धा दोष आपल्या डोक्यावर जातो. यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे बघा या दिवशी घरामध्ये सात्विक जेवण व्हायलाच पाहिजे. पुरणाचा नैवेद्य आपण करत असतो, पण काही घरामध्ये या दिवशी मांसाहार केलं जातं. हे अतिशय चुकीचं आहे. प्लीज असं करू नका. बऱ्याचशा स्त्रियांच्या कमेंटसुद्धा येतात की ताई मी खात नाही पण घरच्यांना लागतं, असं नका करू. ती स्त्री बिचारी दिवसभर काम करते, सगळं देवपूजा करताना आपण इकडे मांसाची डिमांड कराय, तर अशी बिलकुल करू नका. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचे पान या दिवशी तोडू नका, आदल्या दिवशी तोडून ठेवा. कारण या दिवशी पूजनामध्ये बघा तुळशीसुद्धा लागते, तर आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीचे पान स्वच्छ तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. ते अगदी फ्रेश राहते, किंवा ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी पण छान राहतात. यानंतर लक्ष्मीपूजन या दिवशी विशेष करून पैसे उधार घेऊ नका, उधार देऊ नका. पैशाची देवाणघेवाण तुम्ही वस्तू विकत घेताय चालेल, पण पैसे उधार देऊ नका, त्याचे परिणाम वाईट होतात. ते म्हणजे महिलांनो कृपा करून करू नका. आता बघा जी चूक मी पहिल्यांदा स्टार्टिंगला सांगितली, महिलांनो कृपा करून विनंती करून सांगते, संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नका. माहिती आहे पूजा अर्चा सगळ्यांना सुट्ट्या घरामध्ये आहेत, कलकलाट चालू आहे, एकत्र सगळे जर आलेले आहेत, घाण करतात, घाण होते. पण संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहे. संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे, आपल्याला लक्ष्मीला बोलवायचं आहे. झाडूने आपल्याला झाडू मारून बाहेर काढायचं नाही. घाण झाली असेल तर ती तुम्ही हाताने थोडीशी भरून घ्या चालेल, पण झाडू मारू नका. संध्याकाळचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला झाडू मारायचाच नाही. संध्याकाळी जे करायचे ते सकाळी तुम्ही 12च्या आत करून टाका. संध्याकाळी तुम्हाला झाडू मारायचा नाही. फरशी बिरशी काय पुसायची सकाळीच करून घ्यायचं. आणि जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी झाडू माराल तर एवढे दिवसभर सगळं केलेले काहीही उपयोग होणार नाही. म्हणून तुम्ही नक्की झाडू मारणार नाही याची काळजी घ्या. घरातील सगळ्यांना एक वेळ सांगून द्या. तुम्ही आपली बघा, जेव्हा आपल्या सासूबाई किंवा आपले जे मोठे लोक असतील आपल्याला सांगतात काय ग संध्याकाळच्या वेळेस झाडू मारते, त्यावेळेस आपल्याला राग येतो. यांना काय कळतं, घाण झालेली आहे. पण असं नाही, त्यामागे काहीतरी कारण असते. म्हणून संध्याकाळच्या वेळेस महिलांना प्लीज झाडू मारू नका. दुसऱ्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सकाळी वाटल्यास 6ला 7ला उठल्या लक्ष्मीपूजन दिवशी झाल्यानंतर संध्याकाळी झाडू मारू नका, पण दुसऱ्या दिवशी झाडू मारू शकता. ही गोष्ट मी तुम्हाला सांगते, म्हणून सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. सांगितलेल्या गोष्टी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करा. ज्या नाही करायच्या त्या कटाक्षाने टाळा, की जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन होईल. केलेल्या सेवेचं, केलेल्या लक्ष्मीपूजनाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हर हर महादेव. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम वैष्णवे नमः. धन्यवाद.